योद्धा न्यूज मराठी। आज मंचर नगर पंचायत हॉल येथे शीतलताई बागल आयोजित ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित करण्यात आले होते। ह्या आरोग्य शिबिराची सुरुवात जिल्हा सहसंपर्क प्रमुख सुरेश भाऊ भोर यांच्या हस्ते प्रज्वलन करून करण्यात आले। या प्रसंगी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष बाळासाहेब खानदेशे, सचिव ज्ञानेश्वर शेटेसर, नामांकित डॉक्टर नंदकुमार पोखरकर, शहर महिला प्रमुख शीतलताई बागल व हॉस्पिटलचे डॉक्टर तसेच ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते। त्यानंतर अनेक ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य शिबिराचा लाभ घेतला। यामध्ये बीपी, डायबिटीस, डोळ्यांचे विकार यांची तपासणी करण्यात आली। या कामात हॉस्पिटलतर्फे व्यवस्थापक निघोट सर, शीतकल डॉक्टर, इनामदार डॉक्टर, ज्येष्ठ नागरिक व स्टाफ उपस्थित होता। या समयी अध्यक्ष बाळासाहेब खानदेशे सर यांनी प्रास्ताविक मांडून कार्यक्रमाचे सुरुवात केले। सहसंपर्क प्रमुख सुरेश भाऊ भोर यांनी शीतलताई बागल यांच्या कामाचे कौतुक केले। तसेच पक्षाच्या माध्यमातून आम्ही मदत करत राहू असे आश्वासन दिले। या प्रसंगी शिवसेनेचे नगरसेवक वसंतराव बानखेले, उपनगराध्यक्ष लक्ष्मण भक्ते हेही उपस्थित होते। नगरपंचायतच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना मदत करत राहू असे त्यांनी सांगितलं। शीतलताई बागल यांनी आगामी काळात पक्षाच्या माध्यमातून सुरेश भाऊ भोर, सहसंपर्क प्रमुख दिलीपराव बामणे साहेब, महिला आघाडीच्या ज्योत्स्नाताई महाबरेताई यांच्या मार्गदर्शनाखाली अशीच कामं मंचरकरांसाठी करत राहील। मला केव्हाही आवाज द्या, मी तुमच्या संकटात धावून मुलगी व सुनबाई म्हणून धावून येईल असे सांगितले। तसेच आगामी काळातही पक्षाच्या माध्यमातून काहीही अपेक्षा न करता काम करत राहणार असे सांगितलं। तसेच शहराच्या समाजकार्यात नगरसेवक वसंतराव बाणखेले, ज्येष्ठ शिवसैनिक दत्ताभाऊ खानदेशे, उत्तम शेठ भेके, महेश घोडके, भिवाशेठ बागल, संजू थोरात यांना कधीही आवाज दिला तरी साथ देतात असे आवर्जून सांगितले। नारायण मनोहर सूर्यवंशी, रोजच्या खात्रीशीर बातम्यांसाठी पाहत रहा आमचे न्यूज चॅनल। आजच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।